नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड कसबा येथे नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती माजी सभापती स्वर्गीय मारुती दत्तू नेवारे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ भव्य मोफत रोगनिदान व कोविड लसीकरण शिबिर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। गावातील नागरिकांची नामवंत तज्ञ डॉक्टर भूषण पोद्दार MBBS, डॉक्टर अंकुश नवले MBBS, डी ऑर्थो, न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदगाव खंडेश्वर, डॉक्टर दिनकर मुरादे, मेडिकल ऑफिसर पिंपळगाव निपाणी, डॉक्टर अशोक लांडगे, मेडिकल ऑफिसर, प्राथमिक आरोग्य केंद्र पापड व डॉक्टर सूर्यवंशी बालरोग तज्ञ यांच्या वतीने तपासणी करण्यात आली। या कार्यक्रमादरम्यान 140 नागरिकांचे लसीकरण व तसेच 150 लोकांचे रोगनिदान तपासणी करण्यात आली। यावेळी सालोड ग्रामपंचायत सरपंच रोशना ढगे, उपसरपंच अब्दुल कादर, सदस्य राजेंद्र तिवस्कर, भारती राऊत, सुनीता राऊत व गावातील नागरिक ज्येष्ठ उकण नेवारे, गणपत राऊत, पंजाबराव निमनेकर, प्रकाश वेळुकर, जगदीश ढगे, अनिल ठाकरे, गोपाल घाटे, मनोज ठाकरे, रामेश्वर कांबळे, पिंटू ठाकरे व गावातील नागरिक यांचे चांगले सहकार्य लाभले। मी माजी सरपंच सविता मारुतराव नेवारे, माझे पती पंचायत समितीला सभापती होते मारुतराव दत्तूजी नेवारे यांना आज आपल्यापासून जाऊन 3 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांना एक समाजाची खूप ओढ होती आणि त्यांनी समाजासाठी भरपूर कार्य केलं आणि ते पंचायत समितीला सभापती होते आणि त्यांची उणीव मला आयुष्यभर राहील। परंतु कुठेतरी सामाजिक कार्यासाठी त्यांनी मला एवढं घडवून ठेवलेलं आहे की मला पण असं वाटते की त्यांचे स्वप्न आपण साकार करावे। त्यासाठी मी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आरोग्य तपासणी शिबिर आणि कोविड लसीकरण पापड PSCचे तज्ञ डॉक्टर बोलवले होते। पापड PSCचे अशोक लांडगे आणि पिंपळगाव निपाणी इथले मुरादे सर आणि न्यू मल्टी खंडेश्वर तिथले भूषण पोद्दार सर आणि बालरोग तज्ञ सूर्यवंशी सर, तसेच अस्थिरोग तज्ञ नवले सर आणि एवढे तज्ञ इथे उपस्थित होते आणि हा उपक्रम खूप छानपणे झालेला आहे आणि गावकऱ्यांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे। आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच रोशनाताई ढगे, ग्रामपंचायत सदस्य यांनी सर्वांनी सहकार्य केले आणि शाळेतील सगळे कर्मचारी आणि गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि गाव कोरोनामुक्त करायचे आहे। त्याच्यामुळे कोविड लसीकरणही भरपूर प्रमाणात झालेलं आहे। 140 कोविड लसीकरण आणि 150 आरोग्य रोग्यांची तपासणी झालेली आहे आणि खूप छान प्रकारचा कार्यक्रम झालेला आहे आणि परमेश्वर माझ्या पतींच्या आत्म्याला शांती देव आणि मी त्यांचं असंच कार्य पुढे करत राहील। अंकुश निमनेकर, विदर्भ न्यूज, सालोड कसबा।